आहेत आणि प्रत्येकाला सुपर 8 मध्ये जाण्याची एक संधी निर्माण झाली. म्हणजे या अगोदर तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या सुधारवण्याची संधी तुम्हाला आहे. आणि आता बघूयात मैदानाच्या आतमध्ये कोणत्या दोन टीम्स सुपर 8 मध्ये जाणार आहेत ते पाहणं देखील बरंचसं निर्णायक या ठिकाणी ठरेल. युवा शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून अतिशय प्रभावी आयोजन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. आणि विशेष म्हणजे प्रकाश झोता दिवस रात्र खेळवली जाणारी ही क्रिकेटची स्पर्धा सर्व प्रेक्षकांसाठी परवडी ठरलेली आहे. प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी देखील उपलब्धी राहिलेली ही क्रिकेटची स्पर्धा. आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. सलामीचे दोन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर आता पहिलं षटक पाहुयात कुणाच्या हातामध्ये जबाबदारी पहिल्या षटकाची दिली जाणार ते बघणं देखील बरंचसं निर्णायक ठरेल. 6 ओव्हरची मॅच आहे. एक ग्रुपमध्ये आपण आहोत. एक ग्रुपमधून अजून कोणता संघ आपल्याला सुपर 8 मध्ये जाताना पाहायला मिळेल ते अद्याप ठरलेलं नाही आहे. या मॅच नंतर त्याचा निकाल आपल्याला निश्चितच मिळणार आहे. कारण जनसेवा युवा मंच या संघाने अगोदर एक सामना खेळलेला आहे. तो संघ मात्र एका सामन्यामध्ये पराभूत झालेला आहे. दुसऱ्या बाजूला आरोही शिवांश 11 या संघाने मात्र एक सामना खेळला, एक विजय मिळवला. मराठा वॉरियर्सने 2 सामने खेळले, एक विजय आणि एक पराभव. आता या मॅचमध्ये जर आरोही शिवांश 11ने हा सामना जिंकला तर सलग 2 विजय मिळवत तो संघ सुपर 8 ला जाणार आहे. परंतु जनसेवा युवा मंच निर्मळ पिंपरीने जर ही मॅच जिंकली तर मग नेट रन रेटवर मात्र एक संघ सरळ सुपर 8 मध्ये जाताना आपल्याला बघायला मिळेल. परंतु पाहावं लागेल आता काय घडतं या मॅचमध्ये. त्यामुळे ही मॅच आजच्या दिवसातली सर्वाधिक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. प्रेक्षकांसाठी देखील ही मॅच परवणी ठरेल. कारण दोन्ही संघ जर आपण बघितलं तर सुपर 8 ला जाण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच प्रयत्न करताना बघायला मिळतील. आघाडीची जोडी सलामीचे 2 फलंदाज, एका बाजूला मनसुफ शाह आणि त्यांच्या जोडीला केतन क्षीरसागर बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी मनोज जायभावे नाना पहिल्या ओव्हरसाठी आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती मनोज जायभावे यांनी आणि विशेष म्हणजे फलंदाजी करत असताना देखील एक अर्धशतक झळकावलं. या स्पर्धेतलं ते पहिलं अर्धशतक मनोज जायभावे यांच्या नावावर राहिलेलं आहे. परंतु आता जनसेवा युवा मंच निर्मळ पिंपरीच्या संघाकडून 6 ओव्हरमध्ये किती धाव्यांचं लक्ष्य प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जातं ते बघणं देखील बरंचसं निर्णायक ठरेल. टॉस जिंकला, गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जनसेवा युवा मंचला. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. आता मॅचलाही सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. वेळ झाली आहे 6:34 आणि पहिला बॉल या ठिकाणी टाकला जातोय मनोज जायभावेच्या विरुद्ध केतन क्षीरसागर. बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये शंतनू जाधव येत आहेत बॉलवर. धाव मिळणार नाही. पहिला चेंडू आपण बघू शकतो मनसुफ शहा यांचा ऑफस्टमच्या बाहेर ठेवला होता आणि हीच माफ करा केतनसाठी हा बॉल ऑफस्टमच्या बाहेर ठेवला होता आणि हा चेंडू मात्र निर्धाव आलेला आहे. बॉलिंग करत असताना मनोज जायभावे, केतन क्षीरसागर स्ट्रायकर एंडकडे. यावेळेसचा बॉल आपण बघितला तर निश्चितच ऑन साईडला स्क्वेअर लेगमध्ये बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात येणार आहे. पाहूयात आता काय निर्णय येतोय. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय प्रतीक्षेत आहेत. मला वाटतं व्हाईट बॉलसाठी या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी पंचांच्या माध्यमातून होते. पाहूयात काय निर्णय येतोय. दोन्ही संघांचा विचार जर आपण केला तर यस निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, फेअर बॉल. बघू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आपण जर बघितलं तर वळाला आणि अगदी लेग स्टंपवरून बॉल गेलेला आहे हे आपल्याला प्रतीत होत आहे आणि 7S लाईव्हच्या माध्यमातून ती दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. फेअर बॉल म्हणजे पहिले 2 चेंडू मनोज जायभावे यांनी चांगल्या टप्प्यावर टाकलेले आहेत. यावेळेस फुल टॉस होता, बॅटवर आलेला नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 3 चेंडू लागोपाठचे डॉट. चांगली सुरुवात मनोज जायभावे यांच्या माध्यमातून, स्वप्नवत सुरुवात आपल्याला निश्चितच इकडे बघायला मिळाली. हा चेंडू थोडासा खराब होता परंतु केतन क्षीरसागर यांच्या बॅटवर आलेला नाही आणि कनेक्शन बॅट आणि बॉलमध्ये झालं नाही. त्यामुळे हा चेंडू देखील निर्धाव घोषित केला गेलेला आहे. 3 चेंडू चांगल्या टप्प्यावर, 3 चेंडू निर्धाव. बॉल हवेत आहे, फटका फसतोय परंतु निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडला. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्यात आली. 4थ्या चेंडूवर एक सिंगल प्राप्त होत असताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकाला सुरुवात आहे. 1 धाव धावफलकावर. चैतन्य जाधव साहेबांच्या वतीने 2100 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल.
शंतनू जाधव यांनी जर झेल पकडला तर चार चेंडूंचा खेळ झालाय, एक धाव धावफलकावर लागलेली आहे. यावेळेसचा बॉल डाऊन द लेग. इकडे आपण जर बघितलं तर फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, धावही घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलेला आहे. आणि आता पाहुयात काय निर्णय असेल. फलंदाज मनसूफ शाह आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेत का ते तपासलं जात आहे आणि त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात येते आहे. बघावं लागेल, हा निर्णय बराचसा महत्त्वाचा आहे कारण ही जोखीम होती या धावेमध्ये आणि जोखीम असलेल्या धावेला घेण्याचा प्रयत्न केला होता. आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवण्यात आलेला आहे. बघूयात काय निर्णय असेल. फलंदाज बाद आहेत का नाबाद आहेत. आपण सगळी दृश्य सेव्हन्स लाईव्हच्या माध्यमातून देखील बघू शकता. चांगला थ्रो बघायला मिळाला नॉन स्ट्रायकर एंडकडे आणि कलेक्शनही खूप चांगलं बघायला मिळालं मनोज जायभावे यांच्या माध्यमातून. आता हे बघायचं आहे की मनसूफ शाह पोहोचलेत का ते बघणं मात्र बरंच इंटरेस्टिंग राहणार आहे आणि निर्णय अतिशय क्लोज आहे त्यामुळे तो निर्णय अतिशय बारकाईनं बघितला जातोय. संतोषजी भालेराव सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि निर्णय आलेला आहे फलंदाज मनसूफ शाह बाद, विकेट आणि व्हाईट बॉलची एक धाव. फलंदाज मनसूफ शाह धाव बाद. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. अतिघाई नेहमी संकटात नेते आणि तेच इकडे बघायला मिळालं. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज मनसूफ शाह बाद झाले. चांगला थ्रो आणि चांगलं कलेक्शन मनसूफला परतावं लागेल. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आकाश चव्हाण जे आयकॉन आयडॉल आहेत ते आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील हे देखील एक प्रतिभाशाली खेळाडू आहेत बॅटिंगसाठी. केतन क्षीरसागर यांच्यासाठी हा देखील चेंडू थोडासा खराब टप्प्यावर बघायला मिळतोय. पंचांनी मात्र व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट+1 अशा एकूण 2 धावा इकडे गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. 4 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. एक फलंदाज बाद आहे आणि 4 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. मनोज जायभावे पहिल्या ओव्हरमध्ये प्रभावी मारा इथे करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा. कनेक्शन याही वेळेस प्रॉपर झालेलं नाही आणि तिकडे एक सिंगल जरूर पूर्ण होते आणि ती एक धाव जी आहे ती लेग बाईसच्या मदतीने पूर्ण केली जाणार आहे. धावफलकामध्ये होतोय बदल. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर मनोज जायभावे 5 चेंडू टाकलेत आणि 5 धावा आतापर्यंत मनोज जायभावे यांनी खर्च केलेले आणि विशेष म्हणजे एक धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट देखील या ओव्हरमध्ये आलेली आहे. यावेळेस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. तिकडे हा चेंडू देखील आपण बघू शकतो निर्धाव येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आणि एक फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. एक ओव्हर नंतर एक बाद 5. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावा 5 झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी संतोष मगर यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. ज्यांनी या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये मनोज जायभावेने चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. संतोष मगर मात्र प्रभावी मारा करताना बघायला मिळालेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये एक महत्त्वाचं षटक टाकण्याची जबाबदारी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. दुसरं षटक आता सुरू होईल आणि स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळतील आकाश चव्हाण. स्ट्रायकर एंडकडे आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. त्यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग वरून फिल्डर येत आहेत तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. आपण बघू शकतो एकने धावफलक देखील पुढे जात असताना धावफलकावर धावा 6. इथे जर जनसेवा युवा मंच निर्मळ पिंपरी संघ जिंकला तर निश्चितच नेट रन रेटचा विचार केला जाणार आहे. परंतु जर या मॅचमध्ये आरोही शिवांश 11ने जर विजय मिळवला तर 2 सामने जिंकत या ग्रुपमधून ते सुपर 8 मध्ये दाखल होणार आहेत. पाहुयात काय होईल या मॅचमध्ये. त्यामुळे हा सामना बघणं देखील बरंचसं इंटरेस्टिंग राहील. ही मॅच खूप चांगली होईल आजच्या दिवसामध्ये. बॉलिंगसाठी संतोष मगर.
पुढे खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालेले नाहीये. तर हा चेंडू देखील निर्धाव येतोय. हा चेंडू देखील डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर 6 धावा, एक फलंदाज बाद आहे. प्रयत्न करावे लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील. या मॅचमध्ये जर तुम्हाला जिंकायचं तर पहिल्या डावामध्ये तुम्हाला एक चांगल्या टोटलकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं आरोही शिवांश 11ने धावेंचा पाठला खूप चांगल्या पद्धतीने केला होता. सुशांत गायकवाड, मनोज जायभावे या दोन फलंदाजांनी शेवट चांगला केला होता. त्यामुळे त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप मोठी आहे, फलंदाजांची मोठी फळी आहे आणि त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तुम्हाला एक चांगल्या टोटलकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. बघूयात पंचांकडे विचारणा केली जाते आणि रिव्ह्यूची मागणी फलंदाजी करणाऱ्या संघाकडून या ठिकाणी केली जाते आहे. व्हाईट बॉल आहे का यासाठी मात्र तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात येते. डीआरएचा वापर फलंदाजी करणाऱ्या संघाकडून केला जातोय. पाहूयात काय निर्णय असेल. संतोषजी भालेराव सर आपल्यापर्यंत तो निर्णय अगदी काही क्षणातच पोहोचवणार आहेत. एका बाजूला रोहित शिवांश 11 तर दुसऱ्या बाजूला जनसेवा युवा मंच निर्मळ पिंपरी या दोन टीममध्ये ही मॅच सुरू आहे. टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय घेतला रोहित शिवांश 11 यांनी आणि याच निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस, बॅटिंग करणाऱ्या टीमने जो रिव्ह्यू घेतला तो गमावलेला आहे. पाहू शकतो आपण ऑन स्क्रीन बऱ्याचशा शफल लाईनमध्ये फलंदाज आले होते आणि निश्चितच हा चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आहे. हा चेंडू डॉट असेल. चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत ऑन साईडला बॉल अडवत आहे तोपर्यंत एक सिंगल पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण केली जाणार. धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावफलकावर धावसंख्या 7. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळाली. विशेष म्हणजे मोठा फटका तो अद्याप आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. आतापर्यंत चेंडू झाले 10 आणि एकही मोठा फटका आलेला नाहीये. त्यामुळे स्ट्रोक तर चांगला आहे. फिल्डर मागे कोणी नाहीये आणि बॉल मात्र सरळ बाउंड्री लाईन पार. आकाश चव्हाण यांच्या बॅटमधून एक तगडा प्रहार. पहिला षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. रामभाऊ जाधव यांच्या वतीने हनुमंत शेठ गव्हाणे यांनी जर झेल पकडला तर 2100 रुपयांचा पुरस्कार. 11व्या चेंडूवर मोठा फटका. परत एकदा बिग हिट. यावेळेचा बॉल देखील मिड विकेट बाउंड्री लाईन पार. सोलापुरी टोला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक सिक्सेस. लागोपाठचा दुसरा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. हनुमंत शेठ गव्हाणे आणि शंतनू जाधव यांच्यासाठी त्यांनी जर झेल घेतला तर त्यांच्यासाठी प्रत्येकी 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. चैतन्य गाढवे यांच्या वतीने. 2 ओव्हर या ठिकाणी पूर्ण झाल्यात. मागच्या ओव्हरच्या 2 चेंडूंवर 2 लागोपाठचे षटकार आले आकाश चव्हाण यांच्या बॅटमधून. 2 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 19. फुलर लेंथवरचा बॉल ऑफ ड्राईव्ह केला. फिल्डर लॉंग ऑफ मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. मनोज जायभावे येतात बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळणार नाही. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये छोटासा बदल. 20 धावा धावफलकावर बनवल्या जात आहेत. मॅच महत्वाचे. दोन्ही संघांना प्रयत्न करावे लागतील. दोन्ही संघांना इथे लढावं लागेल. कारण इथे जर तुम्ही या मॅचला जिंकले, दोन्ही संघांमध्ये जर आपण विचार केला तर विशेष म्हणजे आरोही शिवांश 11 ही मॅच जर जिंकले तर त्यांना सरळ सुपर 8 मध्ये जाण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे. परंतु इथे जनसेवा युवा मंच या संघाने चांगल्या रन रेटने जरी मॅच जिंकली आणि निश्चितच या मॅचमध्ये जनसेवा युवा मंच संघ जिंकला तर नेट रन रेटचा विचारच केला जाणार आहे. बॅटची बाहेरची कडा. फिल्डर संतोष मगर चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर करतायत. धाव मिळणार नाही यावेळेस. हा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळेल. अखिलेश सिंग बॉलिंग करण्यासाठी आलेले आहेत. मागच्या सामन्यामध्ये प्रचंड वेगात गोलंदाजी केली होती त्यांनी. नाशिक जिल्ह्यातील सातपूरला बिलॉंग करणारे हे खेळाडू आहेत आणि सातत्याने आपला वेग संपूर्ण महाराष्ट्र नाही तर भारतवर्षामध्ये आपल्या गोलंदाजीतून दाखवत आलेत. आज शिर्डीमध्ये
बॅटची एज आणि परत एकदा संतोष मगर बॉल अडवतात. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला होता आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इकडे आकाश चव्हाण यांनी केला होता, परंतु केतन क्षीरसागर यांनी नकार दिला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. गोलंदाजी जबरदस्त होते अखिलेश सिंग यांची. या ओव्हरमध्ये 3 चेंडूंमध्ये 2 धावा त्यांनी खर्च केल्या. मागच्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा आल्या, परंतु परत एकदा पुनरागमन करण्याचा प्रयत्न अखिलेश सिंग करतायत. महाराष्ट्रातल्या वेगवान गोलंदाजांच्या यादीतलं अग्रगण्य नाव म्हणजे अखिलेश सिंग. तेच आपल्याला बॉलिंग करत असताना बघायला मिळत आहेत. परंतु समोर केतन क्षीरसागर यांना त्यांच्या विरुद्ध धावा बनवण्यासाठी पर्याय शोधावा लागेल. बॅट तर वेगात फिरवली आहे. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही. हा चेंडू मात्र इकडे निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळेल. टिपिकल टेनिस बॉल क्रिकेटचा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. स्लॉटमध्ये होता बॉल, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. प्लेड अँड मिस. बॉल सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 21 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. परत एकदा तोच रिझल्ट. 2 चेंडू लागोपाठचे डॉट आणि इकडे कौतुक अखिलेश सिंग यांचं करावं लागेल. 5 बॉलमध्ये फक्त 2 रन, 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. अचूकता काय असते गोलंदाजीमध्ये ते अखिलेश सिंग दाखवतात. वेगासोबतच नियंत्रण आहे, वेगासोबतच खांद्यावरचा कंट्रोल देखील आहे, वेगासोबतच टप्पाही खूप चांगला आहे अखिलेश सिंग यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र बॉल उंच आकाशामध्ये खेळलाय. फटका मिस टाइम आहे. नवनाथ हडवळे बॉलच्या खाली आणि तिकडे पकडला जातोय. एक अप्रतिम झेल. फलंदाज या ठिकाणी केतन क्षीरसागर यांचा संपतोय खेळ. विकेट आली आहे. या ओव्हरमध्ये अखिलेश सिंग यांनी फक्त 2 धावा दिल्या आणि 1 विकेट मिळवली. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. जनसेवा युवा मंच निर्मळ पिंपरी 2-21. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. रामभाऊ जाधव आणि ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. रामभाऊ जाधव आणि विजूभाऊ गोडसे यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 1100 रुपये. 3 ओव्हर नंतर धावा 21 झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. 7 धावा प्रति षटक या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या सुरू आहे. संतोष मगर आखूट टप्प्याचा बॉल, त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला. फिल्डर मागे उभे आहेत. आदर्श क्षेत्ररक्षण बघायला मिळते. अक्षय रोकडे रिटर्न चांगला दिलाय. एकच धाव तिकडे पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. 1च्या मदतीने धावफलकामध्ये छोटासा बदल होईल. 22 धावा धावफलकावर. 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, पहिला चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा मिळाला होता आणि पुल करण्याचा प्रयत्न आकाश चव्हाण यांनी केला होता. आता बॅटिंगसाठी आलेले आहेत मोहम्मद हैदर. छत्रपती संभाजीनगरचे खेळाडू आहेत. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आपला प्रभाव फलंदाजीमधून प्रामुख्याने टाकत आलेले आहेत. तेच बॅटिंगसाठी आलेले आहेत. आल्याबरोबर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. यशस्वी झालेले नाही आहेत आणि संतोष मगर यांचा हा चेंडू मात्र डॉट आलाय. चांगली गोलंदाजी संतोष मगर यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि अचूकता त्यांनी देखील आपल्या गोलंदाजीमधून दाखवली. फलंदाजांना ओळखून शेवटच्या क्षणी बॉलला रिलीज त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं. परंतु मोहम्मद हैदर आल्याबरोबर रिव्हर्स करण्याच्या प्रयत्नात होते, त्यामुळे ते यशस्वी झालेले नाहीत. धावसंख्या 22. फुलर लेंथवरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहेत गलीमध्ये, बॉलला अडवत आहेत. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाईल. धावसंख्या इकडे पुढे धावफलकावर धावसंख्या 23. जनसेवा युवा मंच निर्मळ पिंपरीच्या विपक्ष आरोही शिवांश 11 लोणी या 2 संघांमध्ये ही मॅच. एका बाजूला लोणी तर दुसऱ्या बाजूला निर्मळ पिंपरी. आज शिर्डीमध्ये कॉलबॅकमध्ये निश्चितच हे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत. बघावं लागेल कशा पद्धतीने कामगिरी केली जाणार, परंतु कौतुक करावं लागेल जनसेवा युवा मंच निर्मळ पिंपरी संघाचं, कारण बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलंय. तगडा ताकदवान प्रहार. आकाश चव्हाणचा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. बॉल मिळाला इनटू द स्लॉट आणि आकाश चव्हाणने पाठवलाय आउट ऑफ द प्लॉट. सरळ सीमारेषेच्या पलीकडे बॉल गेला. 6 धावा प्राप्त केल्या जात आहेत आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 29.
3 षटकार खेळले आतापर्यंत आकाश चव्हाण यांनी आपल्या बॅटिंगमध्ये. परत एकदा बिग हिट, यावेळेस लॉंग लेगचं क्षेत्र निवडलंय आणि या बॉलला देखील सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. संतोष मगर यांना आसमान दाखवलंय. आकाश चव्हाणचा आकाशाला गवस निघालणारा षटकार येतोय. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. संतोष मगर यांच्या विरुद्ध हल्ला बोल केला जातोय. 2 षटकार इथे मात्र खेळले गेलेले आहेत. परत एकदा यावेळेचा बॉल उंच आकाशामध्ये आणि सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा 3रा षटकार. 3 सिक्सेस इन अ रो. आकाश चव्हाण ऑन फायर नाव. 3रा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. संतोष मगर यांच्या विरुद्ध या ओव्हरमध्ये 3 लागोपाठचे 3 षटकार आले. मागच्या ओव्हरमध्ये देखील संतोष मगरच्या विरुद्ध 2 चेंडूंवर 2 लागोपाठचे षटकार आकाश चव्हाण यांनीच खेळले होते. आता 4 ओव्हर संपलेले आहेत. 4 ओव्हर नंतर धावा बनवलेल्या आहेत 41. 2 फलंदाज झालेले आहेत बाद आणि आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अखिलेश सिंग यांच्या हातामध्ये षटक क्रमांक 5 टाकण्याची जबाबदारी. मागच्या ओव्हरमध्ये चांगली होती. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. मागच्या ओव्हरमध्ये 2 धावा देत 1 विकेट मिळवली होती अखिलेश सिंग यांनी. 5व्या ओव्हरमध्ये ते आलेले आहेत. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा. बॉलला निश्चितच इनफिल्डच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आपण बघू शकतो फिल्डर ऑनसाइड वरून येत आहेत. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. मोहम्मद हैदर यांना आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकता. अतिशय प्रतिभाशाली खेळाडू आहेत, अतिशय हरवणारी खेळाडू आहेत. सातत्याने अनेक मोठ्या स्पर्धा गाजवत आलेल्या आहेत. कालच संगमनेरमध्ये धुमाकूळ घातला. 100 धाव्यांचा पाठलाग करत असताना 70 धावा एकट्याने बनवल्या. यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळला जातोय. फिल्डर येत आहेत, तोपर्यंत 1 धाव तर पूर्ण होईल. वेलकम बॅक, सर्वांचं स्वागत. या अगोदरचा चेंडू जो आहे तो मात्र डेट घोषित करण्यात आलेला आहे. जाऊयात परत एकदा मॅचच्या दिशेने. 5व्या ओव्हरला सुरुवात. अखिलेश सिंग बॉलिंगसाठी, स्ट्रायकर एंडकडे आकाश चव्हाण. यावेळेस मात्र जर बघितलं फुल टॉस होता, बॅटवर आलेला नाहीये. प्रचंड वेगवान चेंडू इकडे आपल्याला बघायला मिळतोय. डॉट बॉल, धावा फलकावर धावा 42. 5व्या ओव्हरचा खेळ सुरू असताना आपल्याला बघायला मिळतो 4.2 षटकं संपल्यानंतर 42 धावा जनसेवा युवा मंच निर्मळ पिंपरी या संघाने आतापर्यंत बनवलेल्या आहेत. परंतु अखिलेश सिंग यांचं कौतुक करावं लागेल. त्याने फलंदाजाला आतापर्यंत निरुत्तरी ठेवलेलं आहे. म्हणजे त्याने चेंडू टाकलेत, 8 धावा दिल्या, 3 एक विकेटही मिळवलेली आहे. आकाश चव्हाण समोर आहेत.
यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला ऑफ ड्राईव्ह केलं, लॉंग ऑफमधून फिल्डर येत आहे, तोपर्यंत एक धाव परिपूर्ण केली जाणार आहे. धावसंख्येमध्ये छोटासा बदल होईल. धावफलकावर धावसंख्या मात्र आपण बघू शकतो आता 43 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. किती धावेंपर्यंत मजल मारली जाणार ते बघणं देखील बरंचसे निर्णायक ठरेल, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे देखील मोठी फलंदाजांची फळी आहे. त्यामुळे तुम्हाला एक चांगल्या टोटलकडे जाण्याचा तर प्रयत्न करावाच लागणार आहे. आणि आरोही शिवांश 11 या अगोदरचा सामना जिंकल्यानंतर थोडंसं मनोबल त्यांचे उंचावलेलं आहे. आणि आता या मॅचमध्ये काय होणार ते पाहणं देखील बरंचसं निर्णायक. धावफलकावर 44, अजूनही 2 चेंडूंचा खेळ ओव्हरमध्ये येणं बाकी आहे. अखिलेश सिंग यांच्या विरुद्ध अजूनही एकही मोठा फटका आलेला नाही. चांगली गोलंदाजी तो आतापर्यंत करताना बघायला मिळाला. आकाश चव्हाण चांगली बॅटिंग करतायत. 16 बॉलमध्ये आकाश चव्हाण यांनी 34 धावा बनवलेल्या आहेत आणि त्यामध्ये 5 षटकार त्यांनी आतापर्यंत खेळलेले आहेत. दुसऱ्या बाजूला मोहम्मद हैदर 4 चेंडू आणि 3 धावेवर नाबाद फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखिलेश बॉलिंगसाठी यावेळेस अखिलेशच्या विरुद्ध रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, यशस्वी झालेले नाहीत. हा चेंडू देखील डॉट आलाय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत अखिलेश सिंग यांची. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलेला बॉल त्याला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता आकाश चव्हाण यांनी, परंतु त्यामध्ये यशस्वी झालेले नाहीयेत आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. 44 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 5th ओव्हर इन प्रोग्रेस. 5व्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. यावेळेस स्क्वेअर लेगमध्ये बॉलला खेळलेला आहे. फिल्डर बॉलला जज करतायत, बॉलपर्यंत वेगात येत आहेत. एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय परंतु मिळणार नाही. एकच धाव आणि तिकडे बॅकअपचं काम थोडंसं खराब राहिलं आणि त्यामुळे आता 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय आणि बघता बघता 3 धावा या ठिकाणी मित्रांनो पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही, त्याचा फायदा समोरची टीम घेत असते आणि तेच इकडे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आता आपण बघितलं तर जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा आल्या. या अगोदर तुम्ही ज्या चुका केल्या त्या चुका सुधारण्याची तुम्हाला आज कॉलबॅकमध्ये संधी, आणि तुम्ही इथे जर चुका करत राहिले तर मग तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेरही जावं लागेल. 5 ओव्हर संपतायत आणि 5 ओव्हर नंतर जनसेवा युवा मंच 47, 2 खेळाडू बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 23 मिनिटांमध्ये 5 ओव्हर या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. जिथे आपण 25 मिनिटांचा वेळ दिला होता, 2 मिनिटं अगोदरच 5 ओव्हर या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावा 47 आणि अंतिम षटक या ठिकाणी टाकलं जात आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज गौरव शिंदे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. संगमनेर तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू आहेत गौरव शिंदे. त्यांच्या हातामध्ये शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी. यावेळेस पहिलाच बॉल उंच पुरा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आणि मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. प्रयत्न नवनाथने चांगले केले परंतु नवनाथ हडवळे यांचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाजाला मिळते 6 धावेंची हमी. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू साई 11 शिर्डी आणि फैजल 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. साई 11 शिर्डी आणि फैजल 11 आपल्या टीम लिस्ट आपण घेऊन जायच्यात. साई 11 शिर्डी आणि फैजल 11 चे कॅप्टन. परत एकदा वाह, कमालीचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि हा बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. हमको हर दौर की गर्दिश ने सलामी दी है. हम वो पत्थर है जो हर दौर में भारी निकले है. आणि आज आकाश चव्हाण ते सांगतायत 20 चेंडूंमध्ये 49 धावेंवर नाबाद आहेत आणि मित्रांनो त्या 49 धावेंमध्ये तब्बल 7 षटकार आकाश चव्हाण यांनी खेळलेले आहेत. अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गौरवच्या विरुद्ध देखील आक्रमण. परत एकदा समोरच्या दिशेने बॉलला उडवलंय आणि अजून एक षटकार. अर्धशतक पूर्ण करतायत आकाश चव्हाण
एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे आकाश चव्हाणसाठी. जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आणि लागोपाठचे 3 फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 21 चेंडूंमध्ये 55 धावा आणि 8 षटकार. सोलापूर जिल्ह्यातील आचे गावचे खेळाडू आज शिर्डीमध्ये निश्चितच जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळालेत. परिंदों को नहीं दी जाती तालीम उठने की, वो खुद तय कर लेता है मंजिल आसमानों में. रखता है जो हौसला आसमान छूने का, उसे परवाह नहीं होती गिर जाने की. आणि आज आपल्या बॅटिंग मधून आकाश चव्हाण तेच दाखवत आहेत. गौरव शिंदेच्या विरुद्ध 3 षटकार, परंतु गौरव शिंदे यांना देखील पुनरागमन करावं लागेल. गोलंदाजीमध्ये प्रत्युत्तर त्यांनाही द्यावं लागेल. परत एकदा वा, यावेळेस देखील कडक बेधडक षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. अण्णा मिसळ यांच्या वतीने दरवर्षी न चुकता ऑफिशियल टीम साठी निश्चितच नाश्त्याची एक चांगली मेजवानी असते आणि आज देखील त्यांच्या वतीने मसाला राईसची मेजवानी आम्हाला मिळाली आहे. अण्णा मिसळ, थँक्यू व्हेरी मच. तर कॅप्टन चला साई 11 शिर्डी आणि फैजल 11. फैजल 11 आणि साई 11. शेवटचा कॉल साई 11 शिर्डी आणि फैजल 11च्या कॅप्टनला. मित्रांनो, 4 चेंडूंमध्ये 4 लागोपाठचे षटकार. आकाश चव्हाण यांच्या बॅटमधून धावफलकावर धावा 71. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी. एक खांबी तंबू सारखा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आकाश चव्हाण. 22 बॉलमध्ये 61 बनवल्या त्याने एकट्याने आणि संघाचा धावफलक आहे 71 धावा. 5 चेंडू घेऊन गौरव तयार आहेत. यावेळेस परत एकदा मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. हाफ ट्रॅकर बॉल ऑफस्टमच्या थोडासा बाहेर ठेवला, पूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. 5व्या चेंडूवर गौरव शिंदेने केले पुनरागमन. धावा 71 आहेत. चांगली टोटल उभी राहिली आहे. निश्चितच आज कौतुक जनसेवा युवा मंच संघाचं झालंच पाहिजे, कारण बऱ्याचशा मुख्य खेळाडूंची अनुपस्थिती या संघामध्ये असताना देखील चांगली कामगिरी त्या संघाने केली आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. यावेळेस मात्र डेड बॉलची घोषणा करण्यात आली आहे. गोलंदाजीमध्ये गौरव शिंदे यांच्या रेडअपमध्ये थोडासा बिघाड. 5 चेंडू झाले त्या ओव्हरमध्ये, अजून 1 चेंडू येणं बाकी आहे. धावफलकावर धावा 71. जनसेवा युवा मंच निर्मळ पिंपरी त्यांच्या विरुद्ध आरोही शिवांश 11. शिर्डी नगर परिषदेचे सीओ सन्माननीय सतीजी दिघे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. युवा शिर्डी ग्रामस्थ आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये दिघे साहेबांचं मनपूर्वक स्वागत. साहेबांना विनंती आहे, साहेब आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं. पहिला डाव संपतोय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना जनसेवा युवा मंच निर्मळ पिंपरीने धावा 71 बनवल्या. या ओव्हरमध्ये गौरवने शेवटच्या 2 चेंडूंवर फलंदाजीला निरुत्तरी ठेवलं. पहिला डाव 71 वर थांबतोय आणि 72 धावेंचं टार्गेट आरोही शिवांश 11 लोणी या संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. साई 11 शिर्डीचे सर्व खेळाडू कॉमेंट्री बॉक्सच्या मागे यायचंय आपण लगेच, आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपली प्लेइंग 11 घ्या, प्लेइंग 11 आमच्यापर्यंत द्या, टॉस करायचं आपल्याला लगेच. यानंतर फैजल 11 आणि साई 11 शिर्डी या 2 टीममध्ये मॅच होईल. इनिंग हायलाइट 7S लाईव्हच्या माध्यमातून आपण बघत राहा. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होते, परंतु आकाश चव्हाणचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॅटिंग, अफलातून फलंदाजी, 61 धावा. दानिश खतीब आलेले आहेत. टॉस आपण लगेच करणार आहोत. शिर्डी नगर परिषदेचे सीओ सन्माननीय दिघे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चषक अर्थात शिर्डी प्रीमियर लीग, आणि या स्पर्धेचा आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसामध्ये उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं देखील स्वागत आहे. तर मित्रांनो, 72 धावेंचा पाठलाग आता केला जाणार आणि या 72 धावेंचा पाठलाग होणार की रोखल्या जाणाऱ्या धावा
हे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करतोय बदल यानंतर आपल्यासोबत जोडले जातील आमचे मार्गदर्शक सन्माननीय जुन्नर भूषण मनोजजी बेल्लेकर सर. अण्णा मिसळ आमच्या अण्णांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. त्यांच्या वतीने अल्प उपहाराची मेजवानी आम्हाला त्यांनी दिली, मसाला राईस, त्यांचंही मनापासून धन्यवाद असेल. थँक्यू व्हेरी मच. शिर्डी नगर परिषदेचे कार्यतत्पर अधिकारी सन्माननीय CEO साहेब दिघे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. यानंतरची अत्यंत महत्त्वाची मॅच बी ग्रुप मधील पहिली मॅच आणि CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ शिर्डी नगर परिषद दिघे साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे नाणेफेकीचा कौल. शिर्डी नगर परिषदेचे CEO आदरणीय सतीजी दिघे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी जो संपन्न करतोय. टॉस होईल यानंतरच्या सामन्याचा. त्यांच्या समवेत ताराचंद भाऊ गोते पाटील सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. सैनिर्माण उद्योग समूहाचे सर्व दिघे साहेबांच्या शुभ हस्ते झालेला टॉस का बॉस. कुणी जिंकला टॉस? फैजल 11 ऑन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. साई 11 सुरुवातीला फलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. तर जाऊया मैदानाच्या आत. रिवाजचा प्रयत्न या ठिकाणी सुरुवातीला जो केला गेला होता पहिल्या चेंडूवरती मनसुख शहा आलाय पहिल्या षटकासाठी गोलंदाज. सुशांत गायकवाड आणि सुहास खुळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि एक बक्षीस या ठिकाणी आलेले आहे. विजयजी गोडसे साहेब आणि जाधव साहेब यांच्या माध्यमातून एक बक्षीस आहे. अर्धशतक पूर्ण करत सामना जिंकून दिला तर 5,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला खूप सुरेख फटका आपल्याला जो पाहायला मिळतो. चौकाराच्या रूपाने धापलक वाढला गेला आणि धापलका धावसंख्या आहे ती आता सुरुवात झालेली आहे चौकाराच्या रूपाने. यावेळेस परत एकदा मिड विकेट. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. षटकार.
या ठिकाणी विजयजी गोडसे यांनी रामभाऊ जाधव साहेबांच्या वतीने जो कोणी फलंदाज अर्धशतक पूर्ण करण्याला संघाला विजय मिळवून देईल त्यासाठी 5,555 रुपयाचं पारितोषिक आहे. एक चौकार एक षटकार लागोपाठचा आला. यावेळेस अगदी आपण पाहिलंय परत इथे चेंडू खेळला जातोय, तो मात्र वाईट मिडॉनला चेंडू असणार आहे. काऊ कॉर्नर चेंडू पोहोचला जातोय. एक सिंगल येईल, एका सिंगलच्या रूपाने आपल्याला पुढे जाऊन पोहोचेल. ती असेल आत्ता 11 रन. 11 धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे तुम्ही जेवढ्या गॅलरीज अगदी पाहिल्यात या सगळ्या प्रेक्षक गॅलरीची संख्या किती आहे? 11 गॅलरीज आहेत प्रेक्षकांना बसण्यासाठी. धावपालकावरती 11 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आता बरेच जण कॅल्क्युलेट करायला सुरुवात करतील, खरंच 11 आहेत का? परत एकदा एक बिघिड केलाय आणि चेंडू पोहोचतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. एक चांगला फटका अगदी आपण पाहिलाय जो इथे येताना पाहायला मिळाला. तो सुहास कोळीच्या बॅटमधून षटकाची या ठिकाणी झाली आहे समाप्ती. पहिलं षटक संपलं. धावपालकर धावसंख्या 15 धावा, 15 रन या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. कॉलबॅकच्या राऊंड निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आणि या कॉलबॅकच्या राऊंडमध्ये कमबॅक करणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती असते ना, ज्यावेळेस अडीअडचणी येतात त्यावेळेस त्या अडीअडचणीवरती मात करता आली पाहिजे आणि नव्याने आयुष्याला सुरुवात करता आली पाहिजे. की म्हणलं जातं की दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकवलं. दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा एकदा सावरायला शिकवलं. सुखाचे पडणारे हळुवार चांदणे आयुष्याने पुन्हा एकदा पाहायला शिकवलं. फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध आयुष्याने घ्यायला शिकवलं. आणि ज्या ज्यावेळेस अडीअडचणी आल्या त्यावेळेस अडीअडचणीवरती मात करण्यासाठी आयुष्याने पुन्हा एकदा उभं राहायला शिकवलं. षटकार आलाय 6 रन. षटकार आलाय. षटकाराच्या रूपाने धावफलक वाढला 21 वरती धावफलक. 72 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आरोही शिवांश 11 लोणी. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. घेऊ षटकाराच्या रूपाने धावफलक वाढतोय. धावफलकावर धावसंख्या असेल आता 21 वरती धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. गोलंदाज युवराज आला आणि युवराजच्या पहिल्या चेंडूवरती इथे सुशांत गायकवाड षटकार खेळला. डावखुरा त्याचा गोलंदाज आहे, डावखुरा त्याचा फलंदाज आहे आणि ते षटकार निश्चितप्रमाणे येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. परत एकदा बिघिड तर केला आहे. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. एक टप्पा खा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. धावा फलकावरती धावसंख्या वाढली ती असेल आता 25 धावा. परत एकदा कव्हरला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. एक टप्पा खा 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धावफलकावर धावसंख्या 29 धावा आहेत. लागोपाठचे 3 षटकार आले तर विजय गोडसे बाबुराव जाधव साहेब यांच्या वतीने 21चं प्राइज. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी चैतन्य गाडवे आणि साहिल खर्डे यांच्या वतीने 2100 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जे असणार आहे.
यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू खेळला जाईल, परत एकदा कव्हरला, सीमा रेषेच्या बाहेर आहे. छत्रपतींचा चावा, इथे मिळतील 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धावा फलकावरती धावा संख्या जर अगदी आपण पाहिली तर ती पुढे पोहोचली गेली 35. त्या 35 मधल्या 31 धावा एकटा सुशांत गायकवाडच्या आहेत. 1.5 षटकांचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतोय युवराज आहे. परत एकदा बिग हिट, मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर, वाघांची धाड, फोडलाय पहाड, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकाराची रुपये धावफलक वाढला. धावफलकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर असेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिन बाद 41. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. धावफलक धावसंख्या 41 धावा. पहिल्या 2 षटकात 41, खूप मोठं आक्रमण. आदरणीय विजयजी गोडसे साहेब आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय बाबुराव शेठ जाधव यांच्या वतीने माझ्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आले. संघ मालकांना मनापासून धन्यवाद. पॉवर प्ले मध्ये मला वाटतं सर्वाधिक मोठी धावसंख्या असेल. आरोही शिवांश 11 लोणी 41. पहिल्या 2 षटकात 41 हे रेकॉर्ड आहे. पर्व 6व्या मधील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चषक शिर्डी प्रीमियर लीग मधील. उर्वरित असणाऱ्या 24 चेंडूत अजून 31 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू तिथे सरळ क्षेत्ररक्षक जाता जाऊन विसवलाय. चांगला झेल, फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. या ठिकाणी ज्यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय आपल्या शिर्डीनगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष विद्यमान नगरसेवक आदरणीय निलेशदादा कोते पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादांचं मनापासून स्वागत. विनंती राहील दादा आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. यावेळेस सध्या आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळाले. मनसूब इथं गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या षटकात मनसूबने 15 धावा खर्च केल्या होत्या. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय प्रवरा संगम पेट्रोल पंप संभाजीनगर इथे लाईव्ह मॅच आपल्या शिर्डी प्रीमियर लीगची ऑन स्क्रीन बराचसा मित्रपरिवार अगदी पाहतोय. या सगळ्यांचं मनापासून कौतुक, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. षटकार आलाय चरण. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. चैतन्य गाडवे यांच्यातून बक्षीस आले. मनोज जायवेच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100चं प्राइज. 47 धावा आहेत आणि मॅच बाकी 21 चेंडू 25. फुल टॉस होता. फुल टॉस तो मिड विकेट किंवा लॉंगांच्या दिशेने खूप उंचावरती नाही खेळला, सहजरित्या खेळला गेला. तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळेल. परंतु तिथे पंचांचा इशारा नो बॉल. बिमर पुढचा चेंडू फ्री हिट असेल. हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस, शिर्डी. प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांकडून नो बॉलची एक रन. आज 14 फेब्रुवारीचा दिवस निश्चित प्रमाण आहे. फ्रीडचा चेंडू मिड विकेटला, सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर.
षटकार आलाय, चरण. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धाप्रकर धावसंख्या संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. 55 धावा. समीकरणे 20 चेंडू आणि 17 धावा. 20 चेंडू 17. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. खूप दूरवरती चेंडू जाताना पाहिलं मला. आज 14 फेब्रुवारीचा विचार आपण करत होतो. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे प्रत्येकजण साजरा करताना पाहायला मिळतो, पण बराच मित्रपरिवार, आपला प्रत्येक भारतीय नागरिक आज पुलवामावरती झालेला जो भ्याड हल्ला आहे, निष्पात बळी निश्चितप्रमाणे जाताना पाहायला मिळाले. माझे भारतीय सैनिक याच्यामध्ये त्यांना वीरमरण येताना पाहायला मिळालं, शहीद झाले. आणि त्यांनाही आपल्या सर्वांची भावपूर्ण श्रद्धांजली. यावेळेस अगदी आपण पाहतोय भन्नाट वेग, सीमारेषेच्या बाहेर 4 रन, चौकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. धावप्रगती धावसंख्या अगदी आपण पाहतो 59 आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती सुशांत गायकवाड. आणि इथं अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हर केला गेला. षटकाची होईल या ठिकाणी समाप्ती. 3 षटकं संपली. 59, 18 चेंडू 13 धावा. ही पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. तर आपण बक्षिसाची रक्कम पर्यंत सांगूया. सुशांत गायकवाड अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. अर्धशतक जर कंप्लीट जर केलं तर विजयभाऊ गोडसे आणि त्याबरोबर बाबूराव जाधव साहेब यांच्या वतीने 5,555 रुपयाचं रोख पारितोषिक आहे सुशांत गायकवाडसाठी. आजचा जो दिवस आहे म्हणजे आपण ज्या प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला आकर्षक ट्रॉफी जी देतोय, खरं जशी प्रवीण भाऊ गोंदकर यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफी आपल्याला ज्या पाहायला मिळतात अनुभव गोंदकर यांच्या वतीने. आणि आज इथे खास करून आपण पाहिलं तर 11वं पुण्यस्मरण आहे. तो आजचा हा दिवस आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. हलक्यातून चेंडू आपण पाहतो ढकलला, एक सिंगल आली. शेवटचे अगदी चेंडू शिल्लक राहतील. 17 बनवायच्या 12 धावा. आणि अर्धशतकासाठी सुशांत गायकवाडला 3 धावसंख्येचं लक्ष राहणार आहे. त्याबरोबर कलदर्शी शंकररावजी कोते पाटील, कलदर्शी सुनीलजी परदेसी, कलदर्शी सोमनाथ भोसले, कलदर्शी शेखरजी शेळके, स्वर्गाशी सुनील भाऊ जेजूरकर, स्वर्गाशी अभिषेक शिंदे, सगळ्यांना आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. 47 नॉट आउट सुशांत गायकवाड. आणि इथे फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर अर्धशतक कंप्लीट. सुशांत गायकवाड साठी एकदा जोरदार टाळ्या. शरण. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. रामभाऊ जाधव साहेब आणि विजयजी गोडसे साहेब यांच्या वतीने 5,555 रुपये सुशांत गायकवाड साठी आहे. आणि मॅच संपली आहे का? हो, मॅच संपली आहे. आणि या स्पर्धेच्या कॉलबॅक राऊंड मधून दोन्ही मॅच मध्ये विजय मिळवत आरोही शिवांश 11 लोणी संघ पोहोचलाय सुपर 8 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. मनापासून अभिनंदन. सुशांत गायकवाड काय बरसलाय, धो बरसलाय असं म्हणतरी हरकत नाहीये. या स्पर्धेमध्ये 20 चेंडूमध्ये अर्धशतक, मनोज जायभाऊचं रेकॉर्ड, ते मनोज जायभाऊचं रेकॉर्ड मनोज जायभाऊच्या समोरच मोडले, तो नॉन ट्रॅकच्या बाजूला असताना. चला सेकंड करून घ्या दोन्ही टीम. आणि मनोज जायभाऊंनी स्ट्राईकला येण्यासाठी एक सिंगल घेत सुशांतला स्ट्राईकला आणलं. आणि रेकॉर्ड 14 चेंडूत. सेकंड करून घ्या दोन्ही टीम. 14 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलंय. म्हणजे या स्पर्धेतलं सर्वात फास्टेस्ट 50 सुशांत गायकवाड.
कौतुक खूप मोठ्या प्रमाणात करावं लागेल. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाली सुशांत गायकवाड याची. चला फैजल 11 अनिश थोडी घाई करा आता. चला डगाऊटकडे चला. साई 11 चला डगाऊटकडे. फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये लवकर पाठवा. विजयजी गोडसे साहेब, रामभाऊ जाधव साहेब यांच्या वतीने सुशांत गायकवाड याच्यासाठी 5,555 रुपयाचं रोख पारितोषिक. आणि प्लेअर ऑफ द मॅच सुशांत गायकवाड. 2 अर्धशतकं आम्ही पाहिली, म्हणजे आकाश चव्हाणचं आम्ही पाहिलं आणि सुशांत गायकवाडचं सुद्धा अर्धशतक आम्ही पाहिलं. श्रीनगर परिषदेचे सीओ आदरणीय सतीश दिघे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सुशांत गायकवाड याला देणार आहोत मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. आणि कॅश प्राईज चला विजयजी गोडसे साहेब आणि जाधव साहेब